नमस्ते फ्रेंड्स, आज आपण संक्रांत विशेष तीळ आणि शेंगदाण्याची अतिशय कुरकुरीत अशी चिक्की कशी बनवायची ते पाहणार आहोत। खूप सोप्या पद्धतीने आणि खूपच कमी वेळामध्ये ही चिक्की बनवून तयार होते। मार्केटमध्ये जशी चिक्की मिळते अगदी तसाच रंग आणि टेक्स्चर येतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मार्केटपेक्षाही चवीला अप्रतिम अशी बनते। अशी चिक्की बनवण्यासाठी साहित्याचं योग्य प्रमाण माहिती असणं गरजेचं असतं, नाहीतर मग चिक्की चिकट होण्याची शक्यता असते आणि खाताना देखील दातांना चिटकून बसते। त्यामुळे ही चिक्की लहान मुलांना सुद्धा खूपच आवडते। शेंगदाणे, तीळ आणि गूळ या साहित्य वापरल्यामुळे ही चिक्की पौष्टिक तर बनणारच आहे। त्यामुळे तुम्ही ही चिक्की इतर वेळेला कधीही बनवून घरामध्ये ठेवू शकता। साहित्यांचं अगदी परफेक्ट प्रमाण मी सांगितल्यामुळे तुम्ही सुद्धा अशी ही चिक्की या संक्रांतीला नक्कीच बनवा। रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्कीच करा। चला तर मग फ्रेंड्स, पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। कुरकुरीत आणि खमंग अशी तीळ आणि शेंगदाण्याची चिक्की बनवण्यासाठी इथे आपल्याला साहित्य एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे। आता शेंगदाणे भाजताना आपल्याला अशी कढई जी आहे ना ती जाड तळाची वापरायची आहे, जेणेकरून जे आपलं साहित्य आहे ना ते अगदी खमंग भाजलं जाईल। आपण ज्या वाटीने सुरुवातीला अर्धी वाटी शेंगदाणे मोजले ना, तर त्याच वाटीने इथे एक वाटी तीळ घ्यायचे आहेत। तर इथे मी गावरान पद्धतीचे तीळ वापरलेले आहेत। तुम्ही इथे पॉलिश तीळ वापरले तरी देखील चालेल। तीळ जर का खूप जास्त भाजले गेले ना तर ते कडवट देखील लागू शकतात। त्यामुळे खूप जास्तही भाजायचे नाहीयेत आणि कमी देखील भाजायचे नाहीयेत। अगदी मध्यम असे आपल्याला हे तीळ सतत हलवत एकसारखे असे भाजून घ्यायचे। असं हे तीळ भाजताना गॅसची फ्लेम जी आहे ना ती अगदी मोठी करायची नाहीये किंवा मीडियम सुद्धा करायची नाहीये। तीळ भाजताना खूप जास्त घाई न करता अगदी स्लो गॅसवरतीच आपल्याला हे तीळ भाजण्यासाठी वेळ द्यायचा आहे। शेंगदाणे आणि तीळ असे भाजून झाल्यानंतर एका मोठ्या ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचेत। आता हे शेंगदाणे आणि तीळ बऱ्यापैकी थंड झालेले आहेत। आता हे सर्वच आपण एकत्र करून मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे। खूप जास्त बारीकही करायचे नाही, जाडसर असेच आपल्याला हे तीळ आणि शेंगदाणे फिरवून घ्यायचे। खूप जास्त बारीक न वाटता तीळ सुद्धा अर्धे अर्धे राहिले पाहिजेत आणि शेंगदाणे सुद्धा जाडसर राहिले तरी देखील चालेल। शेंगदाणे आणि तिळाचे मिश्रण इथे बनवून तयार आहे। तोपर्यंत आपण कढईमध्ये आता गुळाचा पाक करायला घेतोय। तर त्यासाठी इथे मी 2 चमचे साजूक तूप घातलेले आहे कढईमध्ये। पाक बनवताना सुद्धा कढई अशी शक्यतो जाड तळाची असावी, म्हणजे आपला पाक इथे अगदी व्यवस्थित बनवून तयार होईल। तर आपण ज्या वाटीने इथे शेंगदाणे आणि गूळ मोजले ना त्याच वाटीने इथे आपल्याला 1.5 वाटी गूळ घ्यायचा आहे आणि गूळ घेताना इथे शक्यतो असा किसून घ्यावा किंवा बारीक फोडून घ्यायचा आहे, जेणेकरून तो कढईमध्ये घातल्याबरोबरच पटकन वितळला जाईल। चिक्कीचा गूळ न वापरता इथे मी साधा आपला घरातला रोजचा जो गूळ वापरतो आपण तोच गूळ मी इथे वापरलेला आहे। आता कढईमध्ये बरोबर इथे आपल्याला हा चमचा जो आहे ना हा चमचा सर्वांकडेच असतो, तर ह्या चमच्याने मोजून 4 चमचे इथे पाणी घालायचंय। शेंगदाणा आणि तिळाची चिक्की बनवण्यासाठी आपण जो पाक बनवतोय तर त्यासाठी इथे पाणी घालणं गरजेचं आहे, कारण जो आपला पाक बनणार आहे तो खूप जास्त चिकट किंवा चिवट न होता अतिशय मऊसूद असा पाक बनून तयार होईल। त्यामुळेच आपण या पाकामध्ये 4 चमचे पाणी घातलेलं आहे। आता हा गूळ अगदी स्लो गॅसवरती आपल्याला वितळवून घ्यायचा आहे आणि इथून पुढची प्रोसेस सुद्धा अगदी स्लो गॅसवरच आपल्याला करून घ्यायची आहे। पाक बनवताना सर्वात महत्त्वाच्या 2 गोष्टी त्या म्हणजे इथे मी तुम्हाला सांगतेच की हा जो पाक आहे ना तो बनवताना पूर्णपणे गूळ वितळल्यानंतर सतत हलवत आपल्याला हा गूळ अगदी मंद गॅसवरती एकसारखा असा हलवूनच घ्यायचा आहे। पाक बनवणे ही अगदी चिक्की बनवतानाची खूप महत्त्वाची स्टेप आहे, त्यामुळे पाक अगदी परफेक्ट बनला पाहिजे। तर इथे आपण आता हा जो गूळ आहे ना तो पूर्णपणे वितळवून घेतलेला आहे आणि 2-2 मिनिटांनी हा जो गूळ आहे ना तो आपल्याला एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हा पाक चेक करायचा आहे। तर आता या पाकातले काही 2-3 थेंब मी या वाटीमध्ये घालून घेते आणि थंड झाल्यानंतर पाक मध्ये मध्ये चेक करायचा आहे। आता अशा पद्धतीने हा जो गूळ आहे ना तो याची बघा गोळही बनत नाहीये, फक्त जेली सारखा हा हाताला चिकट असा लागतोय। तर आणखी आपल्याला इथे हा जो पाक आहे ना तो शिजवण्याची आवश्यकता आहे। 2 मिनिटं पुढे आता तुम्ही बघू शकताय हा जो पाक आहे ना तो दाटसर देखील झालेला आहे, पाकाचा रंग देखील गडद झालेला आहे। आता ही जी गोळी आहे ना ती अशी बनत आहे जेली सारखी, तर अशीच गोळी आपल्याला इथे बनलेली हवी आहे। खूप जास्त कडक देखील बनवायचा नाहीये पाक। तर आता इथे या स्टेजला आपल्याला गॅस चालूच ठेवायचा आहे, बंद करायचं नाहीये लगेच, म्हणजे स्लो गॅसवरतीच आपल्याला आपण जे मिश्रण तयार केलं होतं ना तर ते जे मिश्रण आहे ना ते या पाकामध्ये घालून घ्यायचंय लगेचच। हे मिश्रण पूर्णपणे मिक्स करेपर्यंत गॅस आपल्याला चालूच ठेवायचा आहे, गॅस बंद करायचा नाहीये, म्हणजे त्याच्या हीटने किंवा उष्णतेने आपला हा पाक छान असा मऊसूद देखील राहील आणि जे मिश्रण आहे ते पटकन असं या पाकामध्ये मिक्स होऊन जाईल। मार्केट सारखी चव येण्यासाठी यामध्ये काही पाव चमचा वेलची पूड घालायची आहे।
वेलची पावडरने अतिशय खमंग असा सुगंध येतो चिक्कीला। आता हे सर्वच मिश्रण पूर्णपणे एकजीव करून घ्यायचे अगदी पटकन, आणि इथून पुढची जी प्रोसेस आहे ना ती आपली पटापट करायची आहे। गॅस चालू ठेवल्यामुळे अतिशय मस्त खमंग आणि कुरकुरीतपणा आपल्या शेंगदाणे आणि तिळाला येऊन जातो, आणि पुन्हा 1 ते 2 मिनिटं आपल्याला हे जे मिश्रण आहे ना ते असं अगदी स्लो गॅसवर परतूनच घ्यायचं आहे। खमंग आणि कुरकुरीत असं चिक्कीचं मिश्रण इथे बनून तयार झाले। आता एका ग्रीसिंग केलेल्या पोळपाट्यावरती किंवा एका ताटामध्ये तुम्ही तुपाने ग्रीसिंग करून घ्यायचं आहे, आणि त्यामध्ये हे सर्वच मिश्रण असं काढून घ्यायचंय, आणि कलथ्याच्या मदतीने एकसारखं हे मिश्रण सर्वच बाजूनी पसरून घ्यायचं आहे। तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये जाड किंवा पातळ त्या आकारामध्ये तुम्ही हे मिश्रण पसरवलं तरी देखील चालणार आहे। कलथ्याच्या मदतीने किंवा लाटण्याचा वापर केला तरी देखील चालेल। हे मिश्रण जे आहे ना ते पटकन असं पसरवून घ्यायचं आहे हव्या त्या आकारामध्ये, कारण थंड झाल्यानंतर याला हवा तो आकार देताही येत नाही, आणि मिश्रण सुद्धा आपलं इथे घट्ट होऊन जातं। कलथ्याने इथे मला आकार देता येत नव्हता, त्यामुळे मी लाटण्याचा वापर केलेला आहे। तर लाटण्याच्या मदतीने हे सर्व जे मिश्रण आहे ना ते एकसारखं मी असं पसरवून घेत आहे पोळपाट्यावरती। तुम्ही जर का ताटामध्ये हे मिश्रण पसरवलेलं असेल तर वाटीच्या साहाय्याने किंवा एखादा ग्लास घ्या, त्या मदतीने तुम्ही हे मिश्रण अगदी पसरवून घेऊ शकता। सर्वच बाजूनी एकसारखं असं हे लाटून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली जी चिक्की आहे ना ती कुठे जाड किंवा पातळ अशी होणार नाहीये। अशा प्रकारचा ताटाचा वापर केला तरी देखील चालणार आहे। त्याच्या मदतीने तुम्ही ही जी चिक्कीचा आहे ना मिश्रण ते पसरवून घेऊ शकता, म्हणजे एकसारखा सपाट असा आकार आपल्या चिक्कीला इथे येऊन जाईल। ही प्रोसेस जी आहे ना ती अगदी पुढच्या 5 मिनिटांमध्ये करायची आहे, नाहीतर मग मिश्रण जे आहे ना ते खूप जास्त थंड होऊन इथे हवा तो आकार आपल्याला चिक्कीला देता येत नाहीये। तशा पद्धतीने कडेनी देखील मी इथे एकसारखा आकार देऊन घेते कलथ्याच्या मदतीने, जेणेकरून आपल्या ज्या वड्या आहेत त्या फाटणार नाही किंवा तुटणार नाहीयेत। टोकदार सुरी किंवा कटरच्या मदतीने आपल्याला ह्या चिक्कीला असा आकार देऊन घ्यायचा आहे। अगदी सहज या चिक्क्या पडल्या देखील जात आहेत, तुम्ही बघू शकताय। खूप जास्त मिश्रण इथे आपलं कडक देखील झालेलं नाहीये किंवा चिकट देखील झालेलं नाहीये। परफेक्ट इथे गुळाचा पाक देखील बनवायचा आहे तुम्ही सुद्धा, तर तुमची सुद्धा चिक्की इथे अगदी परफेक्टच बनून तयार होईल। सांगितलेल्या प्रमाणामध्ये तुम्ही सुद्धा अगदी परफेक्ट प्रमाण घ्यायचं आहे, आणि अशा ह्या चिक्क्या बनवायच्या आहेत। तर या संक्रांतीला तुम्ही देखील अशा या चिक्क्या नक्कीच घरामध्ये बनवून ठेवा। मुलं तर अगदी आवडीनेच खातात, त्याचबरोबर ह्या चिक्की जी आहे ना ती शरीराला पौष्टिक सुद्धा आहे। तिळामध्ये भरपूर असे आरोग्यदायी असे गुणकारी घटक असल्यामुळे तीळ हे थंडीमध्ये अगदी आवर्जून खाल्ले गेले पाहिजेत, आणि त्याचबरोबर शेंगदाणा आणि गूळ खाल्ल्यामुळे रक्तामधील हिमोग्लोबिनचे प्रमाण सुद्धा वाढते। त्यामुळे तुम्ही नक्की या चिक्क्या या थंडीमध्ये किंवा या संक्रांतीला नक्कीच बनवा। अतिशय कुरकुरीत अशी ही वडी बनवून तयार झाल्यामुळे लहानांपासून ते अगदी वयस्कर व्यक्ती सुद्धा ही वडी किंवा चिक्की अगदी आरामशीर खाऊ शकतात। तुम्हाला जर का जास्त प्रमाणामध्ये या चिक्क्या बनवायच्या असतील तर त्याचंही प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। अर्धा किलोच्या किंवा 1 किलोच्या प्रमाणामध्ये तुम्हाला जर का ही चिक्की बनवायची असेल ना तर ते प्रमाण तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन नक्की बघावं। साहित्यांचं अगदी परफेक्ट प्रमाण घेतल्यामुळे चिक्कीचा रंग तर पहा काय सुरेख आलेला आहे, त्याचबरोबर टेक्स्चर अगदी विकतच्या सारखं सुद्धा आलेलं आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूलाच असलेले बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे माझ्या सगळ्याच व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील आणि तुम्ही कुठलेच व्हिडिओ मिस नाही करणार। चला तर मग फ्रेंड्स, पुन्हा भेटूयाच तुमच्या आवडीच्या रेसिपींसोबत। तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग। बाय बाय फ्रेंड्स।